वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग खरं तर ना आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्ही शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की असं वाटतं की बाहीची डिझाईन आणि बॅकनेकची डिझाईन मॅच व्हावी। सो आज मी आपण साडीचा पाव मीटर कपडा घेतलेला आहे, छान असा पैठणी साडीवरचा हा ब्लाउज आहे आणि यावर आपण मॅचिंग साडीचा पाव मीटर कपडा वापरून त्याचबरोबर काटही आहे साडीला, सो दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरून मॅचिंग बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत। आणि मी तुम्हाला खरं तर या दोन्ही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने बाही आणि बॅकनेक डिझाईन दोन्ही मॅचिंगचं सहज स्टिच करता यावे। त्याचबरोबर फिनिशिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी मॅचिंग बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन सहज बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझायनर ब्लाउज स्टिच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा छान असा ब्रॉकेट टाईपचा ब्लाउज पीस आहे आणि खरं तर याचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं बॅक पार्ट कटिंग केलेलं आहे आणि यावर खूप छान ट्रेंडिंग खरं तर तुम्ही अशी डिझाईन बघितलीच नसेल अशी डिझाईन आपण बनवणार आहोत। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी। सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे खरं तर या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ऍड केलेले आहे। सो तुम्ही तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं। इथे उंची होती 12, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर टाकलेला आहे। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून क्रॉस मध्ये म्हणजे जो काही बॅकपार्टचा मुंडा आहे तर त्याचा शेप सुद्धा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन। सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅकपार्ट आपण कट केलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार हा बॅकपार्ट कट करायचा आहे। सो आता सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅकपार्टवर करणार आहोत। सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅकपार्ट मी सध्या साईडला इथे ठेवून घेतलेला आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची तर वरच्या साईडला ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। तर मग खालच्या साईडने तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे 9 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच मार्जिन, सो असं मी टोटल 9.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। पूर्ण 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपल्याला खरं तर इथे करायची आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक चौकोनी बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर खरं तर तसं बघायला गेलं तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीचे मापे टाकून हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपण इथे गळ्याची मार्किंग करत असतो। सो याचा जो काही बेसिक गळा आहे तर तो आहे गोल गळा, त्यामुळे मी इथे क्रॉस मध्ये 1 इंचाला मार्किंग करते आणि गोल गळ्याचा जो काही शेप आहे तर तो इथे मी ड्रॉ करून घेते। सो बघा मग या पद्धतीने व्यवस्थित गोल गळा इथे मार्क केलेला आहे। ठीक आहे, थोडासा डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावा खरं तर यासाठी। त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडासा असा कर्व टाईप खरं तर याचा जो काही कमरेचा पार्ट आहे तर तो घ्यायचा आहे। सो बघा मग मी ह्या पद्धतीने इथे फेंट आधी ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर थोडं डार्क करते। आता याचा गळा मोठा होता, जर का गळा अजून थोडा कमी असेल तर हा गोलाकार शेप तुम्ही अजून थोडा वरती सुद्धा घेऊ शकतात कमरेच्या साईडचा। ठीक आहे, यानंतर आता काय करायचं आहे, एखादी वाटी किंवा कुठलं बांगडी गोलाकार जो काही पार्ट असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। ठीक आहे, सो ही आपली आता फायनली मार्किंग झालेली आहे पूर्ण बॅकपार्टची। सो आता आपल्याला जे जे पार्ट्स कट करायचे आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि जो काही वरचा गोलाकार पार्ट आहे खरं तर तो लगेच आपल्याला कटिंग करायचा नाहीये, सो पुढे ते तुमच्या लक्षात येईलच। तर सगळ्यात आधी इथे कमरेचा जो काही गोलाकार शेप आहे तर तो मी इथे कट करून घेतला आणि त्यानंतर जो काही आपला बेसिक गळा आहे गोल गळा तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात। ठीक आहे, सो बघा मग एवढं आपलं इथे कटिंग झालेलं आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। सो सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅकपार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाऊजचा बॅकपार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे।
सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. त्याचबरोबर गळारुंदी एकदा चेक करायची आहे, बरोबर 5 येत आहे की नाही, कारण की बऱ्याचदा स्टिचिंग करताना गळारुंदी जास्त स्प्रेड होते आणि त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार तसाच गळ्याचा आकार येणार आहे आणि हा गळाला आपलं कॅनव्हास पेपर वगैरे काहीच यूज करत नाहीये. सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे खरं तर ही टीप मारून घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग यावी त्यासाठीच्या टिप्स सुद्धा नक्की फॉलो करायच्या. आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारूया. खरं तर स्टार्टिंगला अर्धा इंच मार्जिन पकडायचं, जिथून गोलाकार शेप स्टार्ट होतो तिथे पाव इंच मार्जिन पकडायचं आहे. आणि या पद्धतीने आपण लगेचच खालच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेतली. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होईल. त्यानंतर जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं, म्हणजेच ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो. तर कमरेच्या साईडचा पण कट करून घेतला, त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे काहीही मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये. त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग इथे कट्स मारून झाल्यानंतर जो काही कमरेचा पार्ट आहे तर तिथे सुद्धा आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, कारण की तिथे सुद्धा असा व्यवस्थित कर्व वगैरे येणं तितकंच गरजेचं आहे, तरच आपला ब्लाऊजचा बॅकनेक डिझाईन छान दिसेल. ठीक आहे. आता कट्स मारून झाल्यानंतर आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात. सो बघा, मग ह्या पद्धतीने अलगत अलगत ओढायचं आहे, खूप खेचायचं नाहीये. त्यानंतर कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा. ठीक आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. सो फिनिशिंगसाठी ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टिप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे हा गळा इथे रेडी झालेला आहे. सो लगेचच आता आपण काय करणार आहोत, कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देणार आहोत आणि तिथे सुद्धा आपल्याला दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, म्हणजेच तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. आणि बघा, मग एकदम प्रॉपर छान व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत, कारण की आपल्याला जसा शेप आपण कटिंग केलेला आहे तसाच रेडी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. एवढे पार्ट छान असे रेडी झाले. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला, कारण बऱ्याचदा आपलं काय होतं की जोडताना मार्जिन खूप पकडलं जातं, त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळे आपल्याला इथे अगदी काळजीपूर्वक हे पार्ट्स रेडी करून घ्यायचे असते. सो फायनली आपला हा पार्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे, गळा आणि कमरेचा पार्ट सुद्धा. सो सध्या आता हा पार्ट मी साईडला ठेवून घेते आणि याला मॅचिंग असा प्लेन कपडा इथे मी घेतलेला आहे. खरं तर तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा इथे यूज करू शकतात, पण साडी आणि ब्लाऊज पीसचा कलर सेम आहे, सो त्यामुळे मी मॅचिंग असा इथे प्लेन कपडा घेतलेला आहे. तर असा कपडा तुम्हाला कुठेही मॅचिंग सेंटरमध्ये सहज मिळून जाईल. पाव मीटर आणला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. सो बघा, मग आता मी 1 इंच एवढं डिस्टन्सचं म्हणजे मार्जिन ठेवत टीप मारून घेतलेली आहे, डबल फोल्ड करून उलटा कपडा केलेला आहे, लक्षात राहू द्या. एक्स्ट्राचं इथे कट करून घेते आणि यानंतर आता आपल्याला ही पट्टी सरळ करायची आहे. तर छोट्याशा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी ही पट्टी इथे सरळ करून घेते. खरं तर तुम्ही कुठल्याही शार्प गोष्टीने सरळ करू शकता किंवा तुम्हाला जेणे सवय असेल त्याने सुद्धा. तसंही छोट्याशा स्क्रूड्रायव्हरने सुद्धा इझिली सरळ होतं, कारण की खूप बारीक ही नॉट नाहीये.
ठीक आहे. आणि आपण ही पट्टी व्यवस्थित छान सरळ करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित सेट करायची आहे बघा ह्या पद्धतीने. व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आहे. तुम्ही इस्त्रीने प्रेस केलं तरी सुद्धा चालेल, पण एवढी लगेच गरज पडत नाही. हाताने प्रेस केलं तरी सुद्धा ते होते. ठीक आहे. सो बघा मग जवळजवळ 1 इंचाची ही पट्टी रेडी झालेली आहे. तसं एवढी सफिशियंट आहे डिझाईनसाठी, खूप मोठी घेण्याची गरज इथे नाहीये. त्यानंतर आता आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट्स टाकत ही छोटीशी फ्रिल रेडी करून घ्यायची आहे. आता ही फ्रिल रेडी करताना जे आपण प्लेट्स टाकतो तर त्या सेम डिस्टन्सवर येतील याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर वरचा खालचा पार्ट मिसमॅच व्हायला नको, याचाच अर्थ तो वर खाली व्हायला नको. तर याची सुद्धा काळजी घेत घेत खरं तर आपल्याला ही फ्रिल रेडी करून घ्यायची आहे. कारण की ही फ्रिल जेवढी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल तेवढी आपली डिझाईन छान रेडी होईल. आणि डिझाईन छान झाली की नक्कीच ब्लाउजला सुंदर असं लुक येईल. बऱ्याचदा आपल्याला काय होतं की या छोट्या मोठे जे काही पार्ट्स असतात डिझाईनसाठीचे तर ते आपण व्यवस्थित बनवत नाही आणि त्यामुळे डिझाईनच छान दिसत नाही, त्याची फिनिशिंग बिघडते. सो त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते की कटिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत मी ज्या काही छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही छान छोटीशी फ्रिल रेडी करून घेतलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्या डिझाईनसाठी छोटीशी फ्रिलच छान दिसते, खूप मोठी फ्रिल छान दिसणार नाहीये. सो त्यामुळे एवढी सफिशियंट आहे. त्यानंतर ही फ्रिल आपल्याला खरं तर जॉईन करून घ्यायची आहे. तर मी टीप मारली आणि पुन्हा सरळ करून दाबटीप सुद्धा इथे देऊन घेतलेली आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही. आणि ह्या पद्धतीने खरं तर हा पार्ट आपण रेडी केला. सध्या तो मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता इथे बॅक पार्टला ना टक्स टाकून घेते, म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन बनवणं इझी जाईल. सो बघा मग सेंटर पासून साधारणतः आपल्याला 4.5 इंचाला मार्किंग करायची. अर्धा अर्धा इंच साईडनी आणि उभा 3.5 इंचचा टक्स आपण इथे टाकलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग केली. जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघणार नाही. तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपण सिंपल टिप मारतो आणि ब्लाऊज एकदा घातल्यानंतरच तिथून खेचून लगेच त्याची शिलाई निघते आणि मग ब्लाऊज खराब होतो ना, म्हणजे आपली कामं वाढतात ऍक्च्युली. सो तसं व्हायला नको, कस्टमर पण अनहॅप्पी व्हायला नको. सो यासाठी आवर्जून इथे डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा लॉक करायचा आहे. ठीक आहे. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दोन्ही साईडला बॅकचे जे काही टक्स होते तर ते टाकलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट इथे मी गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे, ते सुद्धा एकदम छान नाजूक छोटीशी. ठीक आहे. तर मी नेहमी सांगत असते लेसला मॅचिंग धागा यूज करायचा. सो इथे मी मॅचिंग धागा ओवून घेतलेला आहे. आणि आता इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला ही लेस आपण लावून घेऊयात. तर अगदी गळ्याच्या साईडने लावायची आहे. काहीही मार्जिन आपल्याला खरं तर इथे सोडण्याची गरज नाहीये. आणि व्यवस्थित कडेकडेने प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर लेस लावताना तिरकी वगैरे जाणार नाही, ती आपल्या पाइपिंग वरून गळ्यावरून सटकणार नाही. तर याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची. एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतलेली आहे. आणि आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप टाकून घेऊयात, जेणेकरून ही लेस व्यवस्थित पॅक होईल, ती वरती तरंगणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. सो बघा मग छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस इथे गळ्याच्या साईडला लावून घेतलेली आहे. आता लगेचच आपण कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात. आणि कमरेच्या साईडला सुद्धा लावताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. त्याचा जो काही शेप आहे, जिथे कानाकोपरा आहे तिथे आपल्याला ती व्यवस्थित म्हणजे अशी फोल्ड करून कानेकोपरे बाहेर काढायचे आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की असा शेप खूप सुंदर येतो, पण प्रॉपर फिनिशिंग सहित लेस न लागले गेल्यामुळे आपला ब्लाऊजचा सगळा आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि मी इथे लेस लावून घेतली आणि ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप टाकून घेते. ऍक्च्युअली मी पुन्हा पुन्हा सांगते, लेस जाड बारीक कशीही असो त्याला दुसऱ्या म्हणजे दोन्ही साईडने टीप टाकण्याची सवयच लावून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे. सो आता सध्या आपण हा पार्ट साईडला ठेवूयात आणि हे छोटंसं जे काही फ्रीलवाला राऊंड बनवलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. सो बघा मग ती एकदम प्रॉपर असं व्यवस्थित दुसऱ्याकडे म्हणजे जी काही बंद बाजू आहे ना, खरं तर त्या साईडने आपल्याला ही लेस लावायची आहे. तर अगदी काळजीपूर्वक लावायची आहे, कारण की ना प्लेट्स टाकत तिथला पार्ट बऱ्यापैकी जाड होतो आणि बऱ्याचदा तिथून लेस सटकू शकते, कारण की एकदम छोटीशी लेस खरं तर आपण इथे लावत आहोत. आणि बघा बरोबर ती फोल्ड सुद्धा करून घ्यायची आहे, म्हणजे तिथून लेस
चे धागे वगैरे निघून किंवा ते तिथून खराब व्हायला नको यासाठी. आणि इथे सुद्धा आपण दुसऱ्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने टीप टाकून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस लावलेली आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. किती छान असा आपला हा फ्रिलवाला छोटासा राऊंड इथे रेडी झालेला आहे. आणि आता हा आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचा आहे. सो तो आपण लावून घेऊयात. सो बघा मग हे रेडी केलेलं जे काही आपलं गोलाकार फ्रिल आहे तर ते आपल्याला इथे या पद्धतीने सेंटरला लावायचं आहे. तर व्यवस्थित मोजून मार्किंग करायची आहे, कारण ते वर खाली किंवा तिरकं वगैरे असं व्हायला नको, कारण की त्यावर आता आपलं पूर्ण डिझाईनचा लुक डिपेंड आहे. सो मी ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते. खरं तर टेपने मार्किंग सुद्धा करून घेते, चॉकने सुद्धा मार्किंग करते, जेणेकरून ते स्टिच करणं इझी जाईल आणि व्यवस्थित एकाच लेवलमध्ये ते लागलं जावं खरं तर यासाठी. सो बघा मग ह्या पद्धतीने मी मार्किंग केली आणि आता आपण हे छोटंसं गोलाकार फ्रिल इथे लावायला यूज करूयात. खरं तर हे फ्रिल तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्यात पण बनवू शकतात, पण साडी आणि ब्लाउजचा कलर सेम होता, सो त्यामुळे मी इथे प्लेन कपडा घेतलेला आहे. आता याच्या सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन सुद्धा लॉक करायचा आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपला हा छोटासा गोलाकार छान फ्रिलवाला जी काही डिझाईन आहे तर ती निघायला नको. खरं तर या संपूर्ण डिझाईनचा लुक आपल्या या छोट्याशा गोलाकार फ्रिलवर डिपेंड आहे. आणि अगदी काळजीपूर्वक गोलाकार शेपमध्ये आपण ते मस्त असं लावून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे. मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. आता हे लावून झालेलं आहे. सो पुढचं डिझाईन खाली बनवण्याच्या आधी आपण इथे बॅक साईडला ना आपल्याला नॉट लावायची आहे. सो तुम्ही इथे कापडी पण नॉट बनवू शकतात, पण इथे मी सिंपल गोल्डन जे काही रेडीमेड नॉट असते तर ती लावणार आहोत. आणि एका ब्लाउजला आपल्याला 1 मीटर नॉट ही सफिशियंट असते. सो मी 1 मीटर नॉट इथे व्यवस्थित मोजून घेते आणि ती सेंटर पासून कट केली की बरोबर अर्धा इंच म्हणजे अर्धा मीटर एका साईडला होते. ठीक आहे. त्याचबरोबर जो काही आपण कटिंग करताना आपला गळ्याच्या मधला कपडा होता मेन फॅब्रिकचाच म्हणजे ब्लाउज पीसचा, तर तो इथे घेतलेला आहे. इथून तो कट करून घेते, व्यवस्थित छोटे छोटे चौकोन रेडी करून घेतले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा. आणि त्यामध्ये आपल्याला गोल्डन ही नॉट टाकायची आहे. ही नॉट बरोबर सेंटरला ठेवून ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला टिप मारायची आहे. आता इथे आपल्याला डबल टिप द्यायची आहे, त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचा आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको. एक्स्ट्राचं कट केलं. सेम त्याच पद्धतीने लगेचच आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा इथे हे फॅब्रिकचं सिंपल लटकन बनवून घेऊयात. असंही आपल्या चॅनलवर मी फॅब्रिक पासून तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे लटकनचे व्हिडिओज टाकलेले आहे. सो ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून छान असं लटकन तुम्हाला म्हणजे अजून लटकनची आयडिया मिळेल. खरं तर हे सुद्धा छान सिंपल झटपट तयार होतात आणि खरं तर लुक सुद्धा खूप सुंदर येतं. सो असे लटकन डिझाईन सुद्धा तुम्ही बनवू शकतात. आणि साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला हे नॉट लावायचं आहे. तिथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, कारण की आपण ते एकदम टाईट बांधतो आणि तिथून शिलाई निघू शकते. सो त्यामुळे एकच टिप मारायची नाही, तर 2-3 वेळेस व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ते नॉट लावलं, जेणेकरून दोन्ही पण नॉट आपल्या व्यवस्थित एकाच लेवलमध्ये खरं तर लागल्या जावात आणि छान फिनिशिंग आणि फिटिंग सहित आपल्याला हा ब्लाउज बसावा खरं तर यासाठी. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता मी इथे सुई धागा घेतलेला आहे. मॅचिंग धागा यूज करायचा आहे. डबल फोल्ड म्हणजे दुहेरी किंवा 4 पदरी तुम्ही इथे धागा ओवू शकतात. आणि इथे मी हे मणी घेतलेले आहेत, तर मी बऱ्यापैकी मोठे साईजचे मणी घेतलेले आहे. तुम्हाला जर छोटे मणी यूज करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकतात, पण मी जरा मीडियम साईजचेच घेतलेले आहे. आणि त्यानुसार मग आपल्याला किती ओवायचे तर ते त्यावर डिपेंड असतं. तर मी इथे 7-8 मणी ओवून घेतलेले आहे आणि इथून ते व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि आपल्याला ते लुझिंग मध्ये म्हणजेच गोलाकार शेप मध्ये खरं तर हे मणी लावून घ्यायचे आहे. म्हणजे थोडेसे लूजच पाहिजे. जसे मी लावलेले आहे ना, एक्स्ट्राच मणी थोडे ओवून घ्यायचे आहे आणि ते गोलाकार दिसतात बघा. जसं फ्रील आपला गोलाकार शेप मध्ये आहे ना, सेम त्याच पद्धतीने. आणि बघा मग फायनली आपला छान असा बॅक पार्ट इथे खरं तर रेडी झालेला आहे. सो मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते. इथे सेंटरला तुम्ही एक छोटंसं बटन पॅच काहीही लावू शकतात किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग गोल गळ्यावर खूप वेगळ्या युनिक पद्धतीची ब्लाउज डिझाईन आज आपण इथे रेडी केलेली आहे. मला असं वाटतं अशी ब्लाउज डिझाईन तुम्ही अजून बघितली सुद्धा नसेल, सो नक्की ट्राय करून बघा. खरं तर या छानशा ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला
ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग नक्की ट्राय करून बघा आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही. ऍक्च्युली आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बाहींची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण यावर खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच मार्किंग कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. तर ही जी काही बाही आहे तर या बाहीची जी काही घडी आहे तर ऍक्च्युली ती आहे 8 आणि आपण इथे 1 इंच कमी होतं तर ते रेडी झालेलं आहे 7 इंचाचं. 2.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. एवढंच नाही तर याची जी काही बाही लांबी होती त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सुद्धा इथे ऍड केलेलं आहे. हे पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बाहीची डिझाईनसाठी मार्किंगला सुरुवात करूया. तर बघा मग खालच्या साईडनी 1.25 ते 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे. जर बाही तुमची लांबी अजून कमी असेल तर तुम्ही कमी मार्किंग केली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, इथे मी 1.5 इंचाला मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथून ह्या पद्धतीने बघा गोलाकार शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथपर्यंत असं व्यवस्थित तो मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे वरच्या साईडने कुठली पण एखादी गोलाकार वस्तू तुम्ही इथे यूज करू शकतात. बांगडी घेऊ शकतात, छोटीशी वाटी घेऊ शकतात, एखाद्या छोट्या डब्याचं झाकण वगैरे काहीही. तर इथे मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने गोलाकार शेप मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, वेगळी युनिक अशी आपली खरं तर ही बाही डिझाईन आहे. नक्कीच छान ब्लाऊजला लुक येणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीनच पद्धतीची ट्रेंडिंग अशी मस्त डिझायनर लुक येणारी किंवा पार्टीवेअर लुक येणार असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, त्यानुसार बाही डिझाईन सहज बनते. ठीक आहे, आता ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण ही कटिंग करून घेऊयात. तर बघा कटिंग करताना काय करायचं आहे, जो काही आपला फक्त खालचा शेप आहे ना कर्व वाला तर तोच इथे आपल्याला फक्त कट करायची आहे. म्हणजे जी काही बॉर्डरची साईड आहे ना बघा ही, ते इथून फक्त कट करायचं आहे. वरच्या साईडचं लगेच कट करायचं नाहीये. तर ते पुढे कसं स्टिच करायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. ठीक आहे, बघा आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला इथे जोडून घेऊयात. बघा मग सगळ्यात आधी आता ब्लाऊजची बाही सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने आता आपण साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घेऊयात. तर बघा व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. खरं तर इथपर्यंत आलं की इथून पुन्हा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आपले कानेकोपरे चेंज होणार नाही, बाहीचा शेप बदलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि खरं तर अतिशय सावकाशपणे इथे मी टीप मारून घेतलेली आहे. यानंतर काय करायचं आहे, जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा खालच्या साईडचा तर तो इथे आपल्याला ह्या पद्धतीने कट करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे द्यायचे आहे ह्या शेपला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावी, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. बघा मी छोटे छोटे कट्स मारलेले आहेत आणि ही बाही इथे सरळ करून घेतली. आता ही सरळ केल्यानंतर खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापटीप. तर बघा मग इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठीच्या मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा खालचा शेप रेडी झालेला आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आपली जी काही अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिक आहे ती बाही तर एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता लक्षात राहू द्या, हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना. त्याचबरोबर गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. प्रॉपर फिनिशिंग सहित जोडून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो. खरं तर त्यासाठीच आपल्याला सगळ्यात आधी पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी
हे परफेक्ट असं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून रेडी करून घ्यायचं. ठीक आहे. सो आता हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सो सध्या मी हा साईडला ठेवते आणि याला मॅचिंग असा प्लेन कपडा घेतलेला आहे आता डिझाईनसाठी. खरं तर तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा ब्रॉकेट टाईप आहे तो यूज केला तरी सुद्धा चालेल, पण म्हणजे प्लेन कपड्याचा थोडासा यूज केला किंवा साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा जरी यूज केला तरी याला छान असं लुक येईल. पण मी सेम मॅचिंगच घेतलेला आहे कारण की साडी आणि ब्लाऊज सेम कलरचा आहे. आणि मग मी छोटासा 1.5 मीटर असा कपडा तुम्हाला खरं तर कुठेही अवेलेबल मिळेलच. साडी घेऊन गेली तर मॅचिंग प्लेन कपडा मिळतो. सो तो घेतलेला आहे आणि साधारणतः 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे तयार करायची आहे. सो त्या हिशोबाने मी इथे टीप मारून घेतलेली आहे. तर बघा आता उलट फोल्ड केलं होतं कारण ही पट्टी आपल्याला खरं तर सरळ करायची आहे आणि कट न करता मी डायरेक्ट टीप मारली. सो टीप मारल्यानंतर कडेचं जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे सो ते डायरेक्ट कट करते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधीच पट्टी तयार करून मग टीप मारू शकता. सो जसं तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात. आणि स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ही पट्टी सरळ करून घेते कारण की ही पट्टी आपल्याला प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होणं जास्त गरजेचं आहे. सो त्यासाठी सुई धाग्याने पण तुम्ही सरळ करू शकतात. यापेक्षा एखादी मोठी शार्प गोष्ट असेल त्यानेही तुम्ही ही पट्टी सरळ करू शकतात. सो तुम्हाला ज्याने सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर व्यवस्थित प्रेस करायची आहे ही पट्टी, सरळ अशी चपटी म्हणजे व्यवस्थित सेट करायची आहे. इस्त्रीने प्रेस केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट मी डायरेक्ट असं व्यवस्थित हाताने इथे प्रेस करून घेते. कडेचे एक्स्ट्राचं कट वगैरे करून छान केलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकून खरं तर ही छान फ्रीलवाली पट्टी रेडी करायची आहे बघा. सो मग व्यवस्थित सुरुवात करायची आहे. महत्वाचं म्हणजे एकसारखी फ्रीली प्लेट्स आपल्या एकसारख्या येतील, त्यातला डिस्टन्स कमी जास्त व्हायला नको. सो या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली डिझाईन छान प्रॉपर फिनिशिंग सहित व्हावी. त्यासाठी ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की मी एकदम छोट्या छोट्या प्लेट्स इथे टाकत आहेत, खूप मोठ्या मोठ्या टाकत नाहीये कारण की आपल्याला ही जी काही फ्रील आहे ना ही अगदी नाजूकशी छोटीशी रेडी करायची आहे. खरं तर ह्या डिझाईनला छोटीशी छान दिसणार आहे. तुम्ही यापेक्षा थोडीशी मोठी घेतली तरी ठीक आहे. तुम्हाला जर एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकता येत नसेल तर किंचितशी मोठी घेऊ शकतात. पण माझं म्हणणं आहे खूप मोठी घेऊ नका, नाही तर डिझाईनला अजिबात लुक येत नाही. आणि आपल्याला ही फ्रीलवाली पट्टी ना सरळच करून घ्यावी लागते कारण की ती आपल्याला प्रॉपर दोन्ही साईडनी फिनिशिंग सहित असणं गरजेचं आहे. जर आपण बाहीला खालच्या साईडला डायरेक्ट लावत असतो तर अशा वेळेस आपण डायरेक्ट पट्टी उलटी न करता पटपट प्लेस टाकला तरी सुद्धा चालतं. फिनिशिंग मध्ये तेवढा काही फरक पडत नाही. पण इथे काय ना आपल्याला ही पट्टी फ्रील सहित प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडनी रेडी होणं तितकंच गरजेचं आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने फायनली आपण ही मस्त अशा प्लेट्स टाकून ही फ्रील इथे रेडी करून घेतलेली आहे. ठीक आहे. सो आता काय करायचं आहे, याला आपल्याला एक लेस यूज करायची आहे. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. मी छान छोटीशी गोल्डन लेस यूज करणार आहे जेणेकरून आपल्या ह्या बाही डिझाईनला अजून सुंदर असा लुक येईल आणि नक्कीच आपली जी काही ब्लाऊज आहे तो छान असा दिसावा यासाठी. सो लेट स्टार्ट. आता आपण इथे मी म्हटल्याप्रमाणे एक लेस लावून घेऊयात. तर सगळ्यात आधी खालच्या साईडला जी आपली बॉर्डर आहे ना तर तिथे आपल्याला ही लेस लावायची आहे. तुमच्या लक्षात येईल छान छोटीशी नाच गोल्डन लेस मी इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार इथे लेस यूज करू शकतात. पण माझं म्हणणं आहे की ह्या डिझाईनसाठी छोटीशी लेसच छान दिसणार आहे. त्याचबरोबर मध्ये जो काही कानाकोपरा आहे तर तिथे आपल्याला लेस व्यवस्थित एकावर एक फोल्ड करून लावायची आहे जेणेकरून आपला शेप व्यवस्थित राहील. बऱ्याचदा काय होतं की असा शेप आपला छान येतो म्हणजे बाही डिझाईन असो किंवा ब्लाऊज डिझाईन असो, पण लेस प्रॉपर न लागली गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, आकार चुकतो, तो छान दिसत नाही. सो त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला लेस लावून घ्यायची. आणि महत्वाचं म्हणजे लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घ्यायची. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आता त्यानंतर आपल्याला ही जी काही छोटीशी फ्रील आपण रेडी करून घेतलेली आहे ना तर याला सुद्धा एक लेस लावायची आहे. तर मी सेम लेस इथे यूज करते आणि ती आपल्याला बरोबर बॉर्डरवर लावायची आहे. म्हणजे ज्या साईडने आपण टीप मारून पट्टी सरळ केली होती बरोबर त्याच साईडने, जी आपली बंद बाजू आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि महत्वाचा पॉईंट मी आता सांगितला होता की मॅचिंग धागा यूज करायचा, जशी लेस असेल त्या कलरचा. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावलेली आहे. त्यानंतर ही जी काही फ्रील आहे तर ती आपल्याला जॉईन करायची आहे. तर मग मी इथे जॉईन पण केली आणि सरळ ठेवून एक दाबटीप पण देऊन घेते जेणेकरून ते प्रॉपर फिनिशिंग सहित जॉईंट व्हावं. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर लेस आहे सो अगदी काळजीपूर्वक आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही आधी जॉईन करून नंतर पण लेस लावू शकता, तुम्हाला जसं इझी वाटेल
त्यानुसार, ठीक आहे. सो इथे आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि छान असं गोलाकार फ्रिल आपलं इथे रेडी झालेलं आहे. सो आता ते बाहीला कसं कुठे लावायचं सो ते मी तुम्हाला सांगते. तर बघा मग जो काही गोलाकार शेप आपण मार्क केला होता ना, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे हे लावून घ्यायचं आहे. सो इथून आपण स्टार्ट करूयात. फक्त सेंटर पॉईंट व्यवस्थित मॅच करा, नाहीतर मग ते तिरकं दिसायला नको यासाठी. स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक आपल्याला थोडं थोडं पकडत लावायचं आहे, कारण हे फ्रिल गोलाकार लागलं गेलं पाहिजे. तो काही असा पॅच वगैरे रेडी झालेला नाहीये की जो एकदम परफेक्ट लागला जाईल. ते फ्रिल आहे, टीप मारताना हल्लं की सगळा शेप बिघडणार आहे. सो अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे बघा. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे मी लॉक सुद्धा करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर फिनिशिंग आहे. आपलं हे छान छोटंसं फ्रिल लागलं गेलेलं आहे मस्त असं गोलाकार शेप मध्ये. आणि इम्पॉर्टंट म्हणजे मी जसं सांगितलं की स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. जर तिथून शिलाई निघली तर पूर्ण लगेच उसळून जाईल आणि सगळं लवकरात लवकर बाही ही आपली खराब होईल. सो त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला लावायचं आहे. तसं तर सेंटरपासून दोन्ही साईडने आपण व्यवस्थित मोजून जे मार्क केलं होतं बरोबर त्याच शेपवर इथे ते गोलाकार फ्रिल छान लावलेला आहे आणि खरं तर मस्त असं लुक आलेला आहे. त्यानंतर आता मॅचिंग धागा होऊन घ्यायचा. 4 पदरी घेतला तरी चालेल किंवा डबल फोल्ड घेतला तरी चालेल. आणि त्यामध्ये मी हे मोठे मोठे मणी होऊन घेते. तुम्ही इथे छोटे घेतले तरी सुद्धा चालेल किंवा मोठे घेतले तरी चालेल. तुमच्याकडे कसे अवेलेबल आहेत त्यावर ते डिपेंड आहे. पण मी बऱ्यापैकी इथे मोठेच घेतलेले आहे आणि मण्यांची साईज कशी आहे त्यावर डिपेंड आहे की ते आपल्याला किती ओवायचे आहे, ठीक आहे. सो मी इथे फायनली किती 6 ओवून घेतलेले आहे आय थिंक आणि व्यवस्थित इथे पॅक करून घेतले बघा. तर याला पण व्यवस्थित गाठ देऊन ते व्यवस्थित पॅक करायचे आहे, कारण ते पण निघायला नको, कारण की त्यावर सुद्धा आपलं छान असं बाहीचं लुक खरं तर डिपेंड आहे. सो त्यासाठी आणि फायनली आपण ते लावून घेतलेलं आहे परफेक्ट असं. आणि तुम्हाला मी दाखवते की बाही कशी दिसते कशी नाही ते. सो बघा किती छान अशी आपली ट्रेंडिंग बाही फायनली इथे रेडी झालेली आहे. सो मी तुम्हाला अगदी जवळून त्याचा लुक दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाही किती छान प्रॉपर फिनिशिंग आणि प्रॉपर डिझाईन इथे रेडी झाली. सेंटरला एखादं छोटंसं बटन पॅच लावला तरी चालेल किंवा नाही लावला तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग लुक मधली नवीनच पद्धतीची आपली इथे बाही डिझाईन तयार झालेली आहे. मला असं वाटतं अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही अजून कुठे बघितली सुद्धा नसेल आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. खरं त्याचा कलर सुद्धा खूप छान आहे, त्यामुळे ही बाही डिझाईन अजून उठून सुद्धा दिसते. एवढंच नाही तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही पार्टीवेअर ब्लाउज असेल, तुमची पार्टीवेअर साडी असेल तर त्यावर सुद्धा अशी बाही डिझाईन बनवू शकतात किंवा कुठल्याही याच्यावर सुद्धा बनवू शकतात. आणि मोस्टली आपल्याला छोट्या बाहीवर कशी डिझाईन बनवावी ही सुचत नाही, तशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सो तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. मला असं वाटतंय की तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल आणि कस्टमर सुद्धा की म्हणेल की ठीक आहे चला आमच्या साडीला किंवा ब्लाउजला सुद्धा असं डिझाईन बनवून द्या. सो नक्की ट्राय करून बघा तुम्ही. नक्कीच तुमचा ब्लाउज आणि साडी खूप म्हणजे खूप सुंदर दिसेल, ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ही नवीनच डिझाईन आहे खरं तर. अजून कोणी शिवलेली नसेल तर त्याला फटाफट अशी मस्त बाही डिझाईन बनवा, जेणेकरून कोणीही विचारेल की वाव किती छान बाही डिझाईन आहे किंवा कुठून शिवून घेतले. आणि आय होप सो तुमचे कस्टमर सुद्धा नक्कीच वाढतील. तर बघा मग फायनली आपला छान ब्लाउज रेडी झालेला आहे. बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्ही छान मॅचिंग आहे. आणि खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. सो नक्की तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा. खरं तर तुमचा ब्लाऊज बघितल्या लक्षात आलं असेल की ब्लाऊज किती सुंदर रेडी झालेला आहे. डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे. सो नक्कीच या छानशा डिझाईन ब्लाऊजमुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येईल. सो आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल आजचे डिझाईन्स तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.